आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौड़ी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। जीवन दिलेस आणि तूच मधुर प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तूच मला जीवन दिलेस आणि तूच मधुर प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ सारखा कोणी नाही येशू तूच मला जीवन दिलेस येशू तुझ्या सारखा कोणी नाही येशू तूच मला जीवन दिलेस तूच मला जीवन सर्वांपेक्षा श्रेष्ठ तूच मला जीवन दिले आणि तूच मधुर प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मी आजच्या आमच्या मराठी चर्च मध्ये क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे। ही वेळ प्रार्थनेची, तर जिथे कुठे तुम्ही आहात तुम्ही आपल्या पायांवर उभं राहू शकता, आपल्या जागेवर उभं राहू शकता, आपले हात स्वर्गाकडे उंचवू शकता आणि माझ्या मागे तुम्ही प्रार्थना करू शकता। अन्य भाषेत आपण प्रार्थना करणार आहोत, धन्यवाद देणार आहोत परमेश्वराला या पूर्ण आठवड्याभरासाठी, आजच्या वचनांसाठी। री बोंदला मा शाखे ते राखांतो, रींद्र बोंदला मोसा बांधे बोंदले मा हाके राबा, री बोंदला मा शाखा रींद्रा आजेट्र हांते केतल बोकेला बोंदले मा शाबाहाते रींदले मोस ओ धन्यवाद पिता परमेश्वर। होय पिता परमेश्वर, तुझे आभार मानितो पिता परमेश्वर। होय पिता परमेश्वर, धन्यवाद या आठवड्याभरासाठी पिता परमेश्वर।
परमेश्वर, आजच्या सर्वेसाठी पिता परमेश्वर, आजच्या वचनासाठी पिता परमेश्वर जे तू आमच्यासाठी ठेवले. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद या महिन्यासाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद आमच्या पास्टरसाठी पिता परमेश्वर. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद 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 पिता परमेश्वर, धन्यवाद. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण ख्रिस्ताच्या चर्चेसाठी प्रार्थना करीत आहोत. आपण वचन बघणार आहोत मत्ते याचा 16वा अध्याय आणि 18वा वचन TLB पुस्तकातून. वचन सांगते, मी माझे चर्च तयार करीन आणि नरक त्यावर प्रबळ होणार नाही. हालेलुया. ख्रिस्ताची चर्च ही पृथ्वीवरील सर्वात सुंदर वस्तू आहे. घोषणा करा की चर्चच्या विरोधात बनलेले प्रत्येक कायदा व नियम रद्द केले जाईल. हालेलुया. आपण परमेश्वराची आराधना कशी करावी हे दुष्ट लोक ठरविणार नाहीत. प्रार्थना करा आणि घोषणा करा की नरकाची सामर्थ चर्चवर प्रबळ होणार नाही. येशूच्या नावात आपण प्रार्थना करणार आहोत. धन्यवाद देणार परमेश्वर, घोषणा करणार आहोत. री बोशा ब्रांदे ले मोसा खांतो की रबोंदे ले मोशा बांदे रे मुंतला मा शाखा तो राबांदे रे बोसा खिता आज हाते लाहतो लित्र बोंदला मोता ली बोशा खेते लाहा ली बोसा खात रहा के रांदे ले मोशा बोंदे ले मुंतला माते ले बोशा ब्रहाते रिंद्रा केला बोंदला मा शाखांतो आराबा साखाती रहा रिंद्रा हांदे मोंतले त्रवहांदे रेमो सोत्रहा कियांता आजाबा कुरो होत्रहांदे केला मोंते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. हे पिता परमेश्वर, तुझ्या नावात पिता परमेश्वर मी घोषणा करतो परमेश्वर. ओ री बोंदला मानता नरकाची कुठली गोष्ट पिता परमेश्वर, नरकाची कुठले अधिकार पिता परमेश्वर चर्चवर पिता परमेश्वर चर्चच्या लोकांवर प्रबल होणार नाही येशूच्या नावात. री बोशा खून राहते कुठले अटी कुठले नियम आम्हाला थांबवताय, आम्हाला थांबवणार नाही येशूच्या नावात. रोबोंदला मानता व पिता परमेश्वर पुढे दुसरा आमच्यावर पिता परमेश्वर आपली अट पिता परमेश्वर लावणार नाही. ते आम्हाला सांगणार नाही आम्ही कसं परमेश्वराचे वचन कुठं ऐकू, कुठं स्तुती आराधना करू, कधी करू नाही पिता परमेश्वर. रोबोंदिले मोशा खांते रे मोशा खियांदाला मानतो लो मोशा बांधे. आमच्या विरुद्ध उठणारे, चर्चच्या विरुद्ध उठणारे पिता परमेश्वर प्रत्येक हाताला आम्ही येशूच्या नावात कापून टाकतो. ले मोशा ब्रांदे रे मोसो खोंता किरा बांधे रे मोंदला बशा बाकेला हा ई रहांद्रो होत रहा के रे मोंदला मोंदली मानतो. दुष्टाची सर्व कामे आम्ही येशूच्या नावात पिता परमेश्वर नष्ट करून टाकतो. होय पिता परमेश्वर, त्यांची युक्ती आमच्यावर प्रबल होणार नाही येशूच्या नावात. री बोत रहांदे केला बोंदे रे बोसा खियांताला माशा ब्रहाके आब्रो होंदे मोंदे माशा ब्रांदे आजा खातारी बोंदरे मोंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करतो आणि आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत आपल्या मिशन 1 अरब आत्म्यांसाठी. होय, 31 डिसेंबर 2021 पर्यंत हा टार्गेट आपला पूर्ण होते येशूच्या नावात. आपण प्रार्थना करीत आहोत वाढीव अनुग्रहासाठी. आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील. आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे. हालेलुया. प्रार्थना करा की देवाचे सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाण्यांच्या अनुसार कार्य करीत आहे येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. होय पिता परमेश्वर. री बोंदेले माशा कोत्रा आरा बोंदेले बोंद्रा बांदेली बोंदाला मांताला बाशा खांते ओ जाकी राहते री खरा बोंदेले मोत्रा बांधे. प्रार्थना करा, प्रार्थना करा, अन्य भाषेत बोलत राहा, घोषणा करा. री शोंत राहते ले बोंदाला मांतो ओ राखांत राहते ला बोंदेले बोशा बांधे रेन रांदे ली दारा बांधो लोत रहा के आबा साखिंता कारा कातारा आहा हा ले बोए रे बोशा हारे रे रे आसे क्रांतो ली बोंदला महा ला मोंत्रे बोशा बांधे ओ जिखारा बोंद आरा बोशा बांधेले मोंत्रा हांते. जसे आपल्या पास्टरांनी आपल्यासाठी भविष्यवाणी केली ते सर्व भविष्यवाणी पूर्ण होते येशूच्या नावात. री बोंदला मानतो लो बोशा हाते. घोषणा करते येशूच्या नावात जी आमचा 1 अरब आत्म्या जिंकण्याची जी टार्गेट आहे ते आमची
वेळेच्या अगोदर पूर्ण झाली ती टार्गेट येशूच्या नावात. रिबोसा ब्रांदो कोत्रांदे रेमोंद्रा बांदो लोमोशा खातारा बोंदे रांत्रो मोशा बाकीला बोंदा ओरा खात्रांदे ले बोंदला मोंद्रा बांदेले मोशा हांदे. होय पिता परमेश्वर, प्रत्येक दार पिता परमेश्वर आमच्यासाठी, आमच्या चर्चच्या लोकांसाठी पिता परमेश्वर, आमच्या मिनिस्ट्रीसाठी उघडेच येशूच्या नावात. रोबोंदला माशा खोते लामो सोखित्रा काला बोंदे रे मांद्रो कोला बांदाली शाद्रांदे. होय पिता परमेश्वर, तुझ्या नावात पिता परमेश्वर रिबोशा हांते ही सेवकाई पिता परमेश्वर वाढते येशूच्या नावात. रिबोंदा प्रत्येक विश्वच्या कोण्यात वाढते. रिबोशा ब्रांदे लेमोंद्रा बांदाला मानते लेबोशा खांते रामोंद्रा हा केला बोंदाला माशा बांधे. आत्म्या जिंकण्याचे जे कार्य पिता परमेश्वर आमच्या लीडर्सला पिता परमेश्वर दिले, आमच्या चर्च मेंबर्सला दिले पिता परमेश्वर, ते वेळेच्या अगोदर पूर्ण करते येशूच्या नावात. रिबोसा ब्रांदेले मोखोरा बांधे रेमोंतेला बाशा खोंता की रहा रासोंद्रा हा केला बोंदेले मोंत्रे आबासागा हा की रहा रिंद्रा अंदेले द्रबाला बोशा ब्रहाते रेसेट रहांदेले मोंत्रा हा के ओ रहांतो तुझ्या सामर्थ्याने पिता परमेश्वर ओ झिक्रांतला बोंदा प्रत्येक काम आहे पिता परमेश्वर वेळेच्या अगोदर पूर्ण झाले ते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर रोबोंद्रा बांधले बोशा वाकारा आणते रेंद्रा आंदो किरा बोंदला मानते लामोशो होत्रा गेला मोंते एसा खोंता किरा बोंते रामोंद्र बोंदला मानतो लो शात्रा हाके. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण वचन बघणार आहोत. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 4थे वचन. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. आपण कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करणार आहोत, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. हालेलुया. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणहारा म्हणून स्वीकारले पाहिजे. तर आपण प्रार्थना करू आपल्या प्रत्येक नातेवाईकांसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या आजूबाजूचे जे लोक राहतात त्यांच्यासाठी, स्वतःचे जे लोक, घरातले जे लोक ज्यांच्या तारण नाही झालं त्यांच्या तारण्यासाठी प्रार्थना करा. अन्य भाषेत घोषणा करा. री बोंदला मोसा ब्रांदे ला मोखोरा बांधे ली बोंदला मानता ओ साखराहांते ले बोंदा. कारण हीच इच्छा आपल्या परमेश्वराची आहे. रेंद्रो होंत्रा बोंदला माशा खांता रिंदला montra bosa brande re bosa kitara bakara bonde la montra bali bosha baha la masha kete rakante re bondra hande le musha katila baha ri bosa khanto lotra hande re basa brahate la monte le masha baki ara bonde le mota la mante. होय पिता परमेश्वर, आमच्या परमेश्वराची इच्छा हीच आहे पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, प्रत्येक माणसाचं तारण झालं पाहिजे. ओझा खून राहते. होय पिता परमेश्वर, त्याने करून पिता परमेश्वर आम्ही आमच्या प्रत्येक नातेवाईकांसाठी, आमच्या भाऊ बहिणींसाठी पिता परमेश्वर, आमच्या आसपडोसच्या लोकांसाठी पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, आमच्या मित्रांसाठी पिता परमेश्वर प्रार्थना करतो. हो पिता परमेश्वर, सत्य त्यांच्या जीवनात पिता परमेश्वर अद्भुत रीतीने काम करते. ओ रिबोंदला मोंदला भाषा खेते ओ राखोंदला बांधी त्यांची आत्मे पिता परमेश्वर जिंकली गेली येशूच्या नावात. रे बोंदला मोंत्र हाके त्यांचं तारण झालंय येशूच्या नावात. रोबोसा ब्रहांते किला बोंदे रे मोंत्र हांते त्यांच्या जीवनात पिता परमेश्वर तुझ्या नावाचा पिता परमेश्वर शिक्कामोर लागलाय. लोपोशा ब्रांदे रेंतोला बोंदे ओसा ब्राका ई बोंदला मोंदेले महाके ई रहा कोंदला भाषा ब्रांते रे बोदरा बांदोलो मोंतलीरा बहाते ला मोंतो कोतारा बाकाला बोंते. ओ धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद, धन्यवाद त्यांचे तारणासाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, कारण हीच तुझी इच्छा पिता परमेश्वर. हो दे तुझ्या इच्छेनुसार पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वेळ आहे त्या स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला आमंत्रित करूया स्टेजवर आणि परमेश्वराच्या नावात आपण आनंद करूया आणि त्याची स्तुती करूया.
येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. येशू तुझं प्रेम करू, तुझ्यावर मी प्रेम करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. ओ ना कोणी, ना कोणी. येशू तुझी स्तुती करू, तुझी मी स्तुती करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. येशू तुझी स्तुती करू, तुझी मी स्तुती करू. तुझ्यासारखा ना कोणी, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, तुझ्यासारखा ना कोणी स्पर्श करू शकतो. तुझ्यासारखा ना कोणी प्रेम करू शकतो, ना कोणी, ना कोणी. ओ 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 ना कोणी, ना कोणी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. आजचा विषय आहे पवित्र आत्म्याचे वितरण. आजचे आरंभिक वचन घेतले गेलेले आहे इब्रिकरांस पत्र 2 अध्याय 4 वचन. त्यांच्याबरोबर देवाने ही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. हालेलुया. वरील दाने या शब्दाचे भाषांतर दाने नसून वितरण असे असायला पाहिजे, कारण ते ग्रीकमध्ये मेरिस्मॉस असे आहे. डुएरियम्स भाषांतर ते अचूकपणे प्रस्तुत करते. ते असे म्हणते की देवाने ही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याचे वितरण करून साक्ष दिली. हालेलुया. पवित्र आत्म्याचे वितरण याचा पवित्र शास्त्रामध्ये काय अर्थ होतो? येशूने योहान 20 अध्याय 22 वचन मध्ये काय केले यातून आपल्याला याची कल्पना मिळते. बायबल सांगते त्याने त्याच्या शिष्यांवर फुंकर मारली आणि म्हणाला, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. योहान त्याचे 20 अध्याय 22 वचन. त्याने पवित्र आत्म्याचे वितरण केले किंवा पवित्र आत्म्याची सेवा त्यांना दिली. हालेलुया. आपण नवीन कराराचे सेवक आहोत, अक्षरांचे नाही तर पवित्र आत्म्याचे. 2 कोरिंथीकरांस पत्र 3 अध्याय 6 वचन. आपण पवित्र आत्म्याचे वितरक आणि प्रशासक आहोत. आपण आपल्या सुरुवातीच्या वचनामध्ये काय वाचतो हे लक्षात घ्या.
चिन्ह आणि अद्भुते आणि विशेष चमत्कार करणारे कोण होते? ते प्रेषित होते. देवाने चिन्ह, अद्भुते, चमत्कार आणि पवित्र आत्म्याचे वितरण यांच्याद्वारे केले. बायबल सांगते आपण नवीन कराराचे ख्रिस्ताच्या गूढ रहस्यांचे कारभारी किंवा सेवक आहोत. हालेलुया. 1 कोरिंथीकरांस पत्र 4 अध्याय 1 वचन. रेस्टॉरंटमध्ये सेवा देणाऱ्या वेटरप्रमाणे आपण पवित्र आत्म्याची सेवा देतो. नव्या कराराच्या आशीर्वादाची सेवा देतो. मग पौलाप्रमाणे तुम्ही म्हणू शकता मी पवित्र आत्म्याचा सेवक आहे. हालेलुया. आपण एखाद्यावर हात ठेवून म्हणू शकता पवित्र आत्मा स्वीकारा आणि ती व्यक्ती पवित्र आत्म्याने भरून जाईल. पवित्र आत्मा तुमच्यातून 5, 10, 100 आणि अजून जास्त लोकांमध्ये जाऊ शकतो. हालेलुया. देवाला गौरव. त्याने त्याचे सेवक आणि राजदूत म्हणून कार्य करण्यासाठी आपल्याला पाचारलेले आहेत. आपण दैवी आदेशाचे धारक आहोत. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. मी सार्वकालिक सत्याचा धारक, पवित्र आत्म्याचा वितरक आणि प्रशासक आहे. मी सतत पवित्र आत्म्याने भरलेला असतो. म्हणून जिथे कुठे मी जातो मी नवीन कराराच्या आशीर्वादांची सेवा करतो. पुष्कळांना पवित्र आत्म्याने भरतो आणि त्यांना देवाच्या राज्यामध्ये रूपांतरित करतो. आमेन. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड. इन माता का नाम नैना निषाद है. ये जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली है. इनकी गवाही है कि पिछले 3 वर्ष से इनके दिमाग की परेशानी थी. मतलब कोई भी चीज़ याद नहीं था, जो भी था भूल जाते थे, चिड़चिड़ापन हमेशा था इनके. तो इन्होंने पास्टर सर का मीटिंग देखी, अटेंड किया और उस हफ्ते में पास्टर ने सर प्रार्थना किया इनके लिए. इस समय एक पूरी तरह से चंगी है, इसलिए पास्टर सर आइजक सर का धन्यवाद देती हूँ. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम. अटल
प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू आपल्या पवित्र हाताला उचलून. त्याचा धन्यवाद त्याच्या करुणासाठी, दयासाठी. धन्यवाद परमेश्वरा तुझ्या दयासाठी, करुणासाठी, तुझ्या प्रेमासाठी. धन्यवाद आमच्या जीवनामध्ये तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्यासाठी, तुझ्या वचनासाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. ह्या वेळेसाठी प्रभूजी तू आम्हाला दिली आहेस. या वचनातून शिकून आम्ही पुढे वाढू प्रभू. आम्ही बोलतो प्रभू. आमच्याकडे समजणारे हृदय, ऐकणारे कान आणि एक जीभ आहे जी प्रत्येक वेळी योग्य बोलते प्रभू. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या गौरवासाठी. धन्यवाद प्रभू. जसं आम्ही आलो होतो तसं नाही जाणार, वाढलेल्या गौरवावर परत जाणार येशूच्या नावामध्ये. एका बदलला बघून जाणार प्रभू. तू आमच्या प्रभू गरजेच्या बिंदूवर भेटशील प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. या प्रार्थनेला येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस शकता तुम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा जो संदेश आहे त्याचा विषय आहे नेहमी. आणि मी विश्वास करतो की हा संदेश तुम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल. परमेश्वराच्या वचनाचं अचूक ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. प्रॉब्लेम तेव्हा आहे जेव्हा तुमच्याकडे परमेश्वराच्या वचनाचे अचूक ज्ञान नाही आहे. जेव्हा वचन येते तेव्हा कन्फ्युजन जाते. जेव्हा वचन येते तेव्हा रहस्य जाते. आपण गाणं गात होतो, तू ही है मेरा सृजनहार, तेरी पावन दया से बसा है जहां. चांगला आहे, पण मी याला माझ्याप्रमाणे गातो. तू ही है मेरा सृजनहार, तेरे सामर्थी वचन से बसा है जहां. खूप महत्त्वाचे, खूप महत्त्वाचे, गरजेचे आहे की परमेश्वराचे अचूक ज्ञान तुमच्याकडं पाहिजे. अचूक ज्ञान, त्याचा कुठलाही विकल्प नाही आहे. कायम तुमच्या डोक्याला उघडे ठेवा. वचनाद्वारे तुमच्या डोक्याला एक मानसिकता देऊ द्या. तर तयार आहे? शेजाऱ्याला बोला, नेहमी नेहमी नेहमी. प्रेज द लॉर्ड. तर 2 कोरिन्थियस पत्र 3 अध्याय 18 वचन. तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहता असता प्रभूचा आत्मा यांच्यापासून गौरवान असे त्यांच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो. तर आता हे मराठी हिंदीमध्ये एवढ्या प्रकारे चांगलं नाही लिहिलं, मी इंग्लिशमधून वाचून सांगतो. But we all with open face beholding as in a glass the glory of the Lord. तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूच्या गौरवाला बघतो आणि त्याच रूपात गौरवातून गौरवात परमेश्वराच्या आत्म्याद्वारे बदलले जातो. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? तर काय सांगत आहे? आपण गौरवातून गौरवात बदलले जातो. शेजाऱ्याला बोला, आपण गौरवातून गौरवात बदलले जातो. गौरवातून गौरवात बदलले जातो. तर हे वचन कोणाविषयी बोलतं? एक प्रत्येक वेळी वाढत्या गौरवाविषयी. परमेश्वर आपल्या जीवनात त्याची सामर्थ्याला नाही दाखवायचे, त्याला आपल्या जीवनात त्याचा गौरव दाखवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. Is so vital. तो यहाँ पर जो है उसने कहा कि are changed into the same image from glory to glory. की आपण त्याच रूपामध्ये, कुठल्या रूपामध्ये? जे रूप आपण वचनात बघतो त्यात आपण गौरवातून गौरवात बदलले जातो. कुणाच्या रूपमध्ये? प्रभूच्या आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर आपल्याला नेहमी वाढत्या गौरवाच्या जीवनामध्ये घेऊन आला आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी नेहमी वाढत्या गौरवाच्या जीवनामध्ये आहे. कधी विचार करू नका तुमचं जीवन बेकार होत आहे. हे नाही होऊ शकत, हे संभव नाही आहे. परमेश्वर तुम्हाला नेहमी वाढत्या गौरवाच्या जीवनामध्ये घेऊन आला आहे. नेहमी. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे कामे तुमच्यासाठी अवघड होते ते आता सोपे होत आहे. हालेलुया. गौरव दिसत आहे. गौरव तुम्हाला पण समजणार नाही की तुमचं जीवन एवढे सुंदर कसे झाले आहे. जगाला हे समजणार नाही. का? कारण तुम्ही गौरवामध्ये वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. तर ह्याला होण्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल. पास्टरने संदेश दिला होता 7 गोष्टींविषयी, 7 स्टेपविषयी आपण प्रयत्न करू. आज आपण कुठंपर्यंत पोहोचू. प्रेज द लॉर्ड. याला होण्यासाठी पास्टरने सांगितलं होतं 7 पाऊल नेहमी वाढणारा विश्वास. लिहून घ्या.
नेहमी वाढणारा विश्वास, नेहमी वाढणारा विश्वास. दुसरे आहे नेहमी वाढणारा अनुग्रह. तिसरं आहे नेहमी वाढणारे ज्ञान. चौथे आहे नेहमी वाढणारे प्रेम. पाचवं आहे नेहमी वाढणारे दर्शन. सहावे आहे नेहमी वाढणारी सेवा. आणि सातवे आहे नेहमी वाढणारी महिमा, गौरव. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे आपण कुठले जीवन जगू? नेहमी वाढणाऱ्या गौरव. पण त्याची सुरुवात कुठून आहे? जे पहिली स्टेप आपण बोलले, जे पहिले पाऊल आपण बोलले, नेहमी वाढणारा विश्वास. विश्वास खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. चला वाचू इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6 वचन. Because without faith it is impossible to please him. आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषणे अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्य. विश्वास खूप महत्त्वाचा आहे. चला पहिले वचन, इब्री लोकासपत्र 11 अध्याय पहिले वचन. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरोसा आहे. दुसरे यासाठी म्हणजे ज्यांच्या विश्वासासाठीच देवाची पूर्ती लोकांना उंचावले. विश्वासामुळेच आम्हाला समजते की प्रेज द लॉर्ड, की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली, म्हणून जे काही आता दिसते ते दिसत नव्हते त्याचपासून निर्माण केले. तर विश्वास खूप महत्त्वाचा आहे. 11:6 परत जाऊ शकता. 11 अध्याय 6 वचन. शेजाऱ्याला बोला विश्वास महत्त्वाचा आहे, विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वासाविना त्याला संतोषणे अशक्य आहे. ओ कोणी बोलू शकतं माझ्याकडे विश्वास नाही म्हणून माझ्या जीवनात संकट आहे. जर तुम्ही नवीन जन्मलेला आहात, नव्याने जन्मलेला आहात, तर तुमच्याकडे विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. तर विश्वास हे आपले प्रॉब्लेम नाही आहे. ज्या दिवशी आपण बोललो येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे, तुम्ही काय ग्रहण केलं? विश्वास. जर विश्वास नसता तेव्हा तुम्ही बोलू सुद्धा शकला नसता की येशू तुमचा प्रभू आहे. रोमकरासपत्र 12 अध्याय 3 वचन. मग देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणाला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर काही लोक वचन वाचून बोलतात ओ स्वतःला मोठे समजू नका. काय मोठे समजू? कुणाप्रमाणे मोठे समजू नका? आपण तर मोठे आहेत. प्रेज द लॉर्ड. मला देण्यात आल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हाला प्रत्येक सांगतो की विचार करण्यास आहे आपल्या योग्यतेपेक्षा आपणास अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपून दिल्याप्रमाणे समज असा मार्ग प्रत्येकाला. देवाने सोपून दिलेला, सोपून दिले की द्यायचं आहे? काय लिहिले आहे? दिला आहे. ते विश्वास कुणाची हे संकट नाही आहे. आपल्याकडे विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्या विश्वासाला तिथेच थांबून नाही राहायचं आहे. चला आपण वाचू. चला आपण जाऊ पहिला थेसलोनिकरास पत्र 1 अध्याय 3 वचन. नेहमी वाढणारा विश्वास. प्रेज द लॉर्ड. नेहमी वाढणारा विश्वास. प्रेज लॉर्ड. ओके. Remembering without ceasing your work of faith. की आम्ही आमचा देव पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य सतत आठवण करतो. काय करतो? सतत आठवण करतो. विश्वासाचे कार्य आणि प्रेमाने केलेल्या श्रमाने आपला प्रभू येशू ख्रिस्तावरील दृढ आशेचे शोषीकरण धरलेल्या धीर याची सतत आठवण करतो. तो काय सांगत? तुमच्या विश्वासाच्या कार्याला मी सतत आठवण करतो. म्हणजेच तो काय सांगत आहे? या ख्रिस्ती लोकांचा विश्वास सतत वाढत होता. कारण बायबल सांगते विश्वास बिना कार्याचा मृत आहे. पण ह्यांचे विश्वासाचे कार्य वाढत होते कारण ह्यांचा विश्वास वाढत होता. तुम्हाला विश्वास करावे लागेल की तुमचा विश्वास सतत वाढू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला खोला हा प्रत्येक वेळी वाढणाऱ्या विश्वासासाठी. असा विचार करू नका जी परिस्थिती तुम्ही उद्या नाही बदलली, उद्या नाही बदलू शकत. समजलं का? जे गेलेल्या कालमध्ये तुम्ही नाही बदलले तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही उद्या येणाऱ्यामध्ये नाही बदलू शकत. प्रेज द लॉर्ड. सैतानाला ग्रॅज्युअलिझमचा खेळ तुमच्यासोबत खेळू देऊ नका. ज्याला आपण ग्रॅज्युअलिझम बोलतो. जो महावत हत्तीबरोबर खेळतो. जो हातीचा पिल्लू लहान असतो त्याला लोखंडाच्या चेननी बांधलेला जातं. जसं तो मोठा होतो त्याला रस्सीने बांधले जाते. कारण लहानपणापासून हत्तीला सांगितले जाते तो ह्या चेनला तोडू नाही शकत. कारण लहानपणापासून त्या सामरपेक्षा जास्त त्याला जंजीर चेनी साखळ्यांनी बांधले होते. कारण महाभारताला पण माहीत होते जसा हत्ती मोठा आहे तर कुठलीच साखळी नाही जे हत्तीला बांधू शकते. पण लहानपणापासून हत्तीच्या डोक्यात टाकले तू साखळी नाही तोडू शकत, तू साखळी नाही तोडू शकत. आणि शैतान सुद्धा हाच गेम खेळतो. तुमच्यासोबत सुद्धा हेच होतं. तुम्ही काही वेळा काही गोष्टी बदलण्याची परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न करता, येशूचं नाव वापर करता,
त्या गोष्टी नाही बदलत, तुम्हाला सुद्धा वाटतं ओ आता सुद्धा या गोष्टी नाही बदलू शकत. तुमचा विश्वास एका लेवलचा होता. जर तुम्ही सतत तुमच्या विश्वासाला वाढवत राहिला, जे काल तुम्ही नाही बदलू शकत होता ते तुम्ही आज बदलू शकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाला संधी देऊ नका तुमच्यासोबत खेळण्याची. खूप जणांबरोबर हा प्रॉब्लेम आहे. नाही पास्टर माझ्यासोबत काल नाही बदलं गेलं, काय हरकत नाही, उद्या बदला. प्रेज द लॉर्ड. कशात विश्वास करा? प्रत्येक नेहमी वाढणाऱ्या विश्वासामध्ये. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला प्रत्येक वेळी नेहमी वाढणारा विश्वास, नेहमी वाढणारा विश्वास. कधीच थांबू नका. जसं जसं तुमचा विश्वास वाढत जाईल, तुमचे काम वाढत जाईल. तर तुम्ही विचार करू नका जे काल नाही केलं ते उद्या नाही करू शकत. हो तुम्ही विश्वास लावला, तुम्हाला 10,000 द्यायचे होते पण तुम्ही 10,000चा विश्वास लावला, तुम्ही 1,000 चाले, काय हरकत नाही. तुम्ही बोलता नाही माझ्या विश्वासाने 1,000 आणले, मी माझा विश्वास वाढणार आणि उद्या जाऊन मी ते 10,000 उत्पन्न करणार. प्रेज द लॉर्ड. हे तुम्ही करता, हारू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ते बोलतो मुलांप्रमाणे आपल्या आत्म्यात प्रवृत्ती होती, नाही होती, माहीत नाही ती कुठं हरवली. आईने किती पण वर बिस्किटचा डब्बा ठेवला, तुम्ही काय म्हटला सीडी लावतो. कोणी मासूम आहे जे हे करून नाही आलं. चोरी नाही बोलते मी, मस्ती मजाक करत आहे. मम्मीने वर ठेवला आणि तुम्ही तुमचा उपाय शोधता, आता काय करू. तुम्ही तुमची सीडी लावत होता, डब्यावर डब्बा. तुम्हाला वाटत नव्हतं ते काय आहे, असंभव आहे. तुम्ही ती गोष्ट ऐकली नव्हती, कोल्ह्यासाठी द्राक्षे आंबट आहेत. प्रेज द लॉर्ड. नकारात्मक डोक्यात घुसली नव्हती. प्रेज द लॉर्ड. हॅलो, योग्य आहे की नाही? नकारात्मक डोक्यात घुसली नव्हती तुमची तेव्हापर्यंत. तुमच्या डोक्यात काय चालू होतं? हे वर आहे, काहीतरी होऊ शकतं. तुमच्याकडनं काय नाही झालं तर तुम्ही रडायला सुरुवात केला, आता तर भेटेल. तुम्ही नवीन प्रकार शोधत होता. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला पाहिजे होतं त्याला मिळण्याचे. त्याच प्रकारे जर तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला नवीन प्रकार शोधण्याची गरज नाही, तुम्हाला तुमचा विश्वास वाढवायचा फक्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त तुमच्या विश्वासाला वाढवा. कारण विश्वास नेहमी वाढू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासाला वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. आणि विश्वासाला वाढवणे खूप सोपे आहे. बायबल सांगते विश्वास येतो देवाच्या वचनाला ऐकण्याने. जितके तुम्ही देवाचे वचन ऐकत आहात तुमचा विश्वास वाढत आहे. हालेलुया. ओ हालेलुया. वचन खूप शक्तिशाली, म्हणून मी ते गाणं गायलं, खूप शक्तिशाली. तेरे वचनों को सुनू, तेरे वचनों को करू, तेरे वचनों को जीव, केवल तेरी. ऑर्डर बघा, ऑर्डर परफेक्ट आहे. हालेलुया. बोला नेहमी वाढणारा विश्वास. आणि विश्वास कसा येतो? देवाच्या वचनाला ऐकण्याने. जे तुम्ही मन बनवाल, तुम्ही वचनाला ऐकण्याचे. वचन विश्वास घेऊन येईल. कोणीच असं नाही जो पाण्यात उभे राहील बिना छत्रीचे आणि बोलेल की मी ओला नाही होणार. पाण्यामध्ये काय आहे? ओला पण आहे. सुक्क पाणी नाही बनवले. त्याच प्रकारे कोणीच नाही बोलू शकत मी वचनाला ऐकल्याने विश्वास नाही वाढला. असंभव आहे. जर तुम्ही वचन ऐकले तर विश्वास वाढेल. आणि जर विश्वास वाढला तुमचे काम सुद्धा मोठे होतील. जे काल तुमच्यासाठी असंभव होते आज संभव होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही येशूच्या जीवनाला बघाल तेव्हा येशूने सुद्धा हेच केलं. येशूने पहिल्या दिवशी मेलेला उठवले नाही. जेव्हा त्यांनी त्यांची चंगायची सेवकाय सुरू केली, पहिला त्यांनी डोकेदुखी काढल्या. डोकेदुखीनंतर त्यांनी लंगड्याला चालवायला लागले. त्यानंतर आंधळ्याचे डोळे उघडले. बिना सॉकेटवाले आंधळे चालवले. मग त्याने मेलेल्यातून उठवले. तो काय करतो? लगातार आपल्या विश्वासाला चेक करत होता, आपल्या विश्वासाचा वापर करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमचा विश्वास वाढवायचा आहे. Increase your faith. आणि विश्वास गाणे गाऊन नाही येत. जर तुम्ही देवाची स्तुती करता त्याचा उद्देश तुमचा विश्वास वाढवण्याचा नाही आहे. जर तुम्ही दिवसभर स्तुती कराल तर तुमचा विश्वास नाही वाढत. मी असं नाही बोलत आहे की स्तुती करू नका, पण तुम्हाला एक बॅलन्स आणावं लागेल की तुम्ही किती वेळा काय करत आहात. प्रार्थना केल्याने विश्वास नाही वाढत. तुम्ही आमच्यासोबत प्रार्थना करता, थँक्यू, पण त्या प्रार्थनेने तुमचा विश्वास नाही वाढत. प्रार्थना केल्याने तुम्ही वाढत आहे पण विश्वास नाही वाढत. बायबल सांगते जो अन्य भाषेत प्रार्थना करतो तो स्वतःची स्वयं उन्नती करतो. विश्वास वाढण्याचा एकच आहे उपाय, तो ते काय आहे? प्रभूचे वचन ऐकणे.
तुम्ही दुसरा उपाय करून विश्वासाला नाही वाढू शकत. आणि जर तुम्ही विश्वास नाही वाढू शकत, तुम्ही तर मोठे काम नाही करू शकत. प्रेज लॉर्ड. ऐकत आहात तुम्ही? शेजारला बोला, आपल्या विश्वासाला वाढवा. हालेलुया. ऐकताय तुम्ही? बोल नका प्रभू माझ्या विश्वासाला वाढव. नाही. कुठली पण परिस्थिती आहे, तुम्ही घोषणा केली ती बदलली नाही, तुम्ही बोलता ओके येतो, मी परत येतो. तर लहान मुलासारखं बोला ना. तुम्ही गलीमध्ये जाताय, 4 मुलांनी मारलं, तुम्ही बोलता इथेच थांब, वडिलांना घेऊन येतो. तो सुद्धा बोलतो चिंता करू नका, इथेच थांब, येतो मी. तर तुम्ही परिस्थितीपासून पळत नाही, तुम्ही बोलता येतो, आता येतो, 2 तास संदेश ऐकून येतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सुद्धा येता वाढलेल्या विश्वासाने. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हारने अस्वीकार करा. शेजाऱ्याला बोला हारने अस्वीकार करा. आपण हारू नाही शकत. आपण हारू नाही शकत. आपण हारू नाही शकत. आपण हारू नाही शकत. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही सेल लीडर आहात, तुम्हाला वाटतं तुमचे मेंबर योग्य काम नाही करत, त्यांच्या विश्वासाला वाढवा, जसे मी तुमच्या विश्वासाला वाढवत आहे. सोपे आहे. वाढवा दुसऱ्यांच्या विश्वासाला आपल्या आजूबाजूला. जेव्हा तुमचा विश्वास वाढेल, त्यांचं काम हे वाढेल. चला वाचूया एक वचन. 2 कोरिंथीकरास पत्र 10 अध्याय 15 वचन. आम्ही आपल्या मर्यादी पलीकडे गोष्टींविषयी दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. ओ बॉय. आम्ही आमच्या मर्यादा पलीकडे गोष्टीविषयी दुसऱ्यांच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. लोकांना कळत नाही की क्राइस्ट एम्बेसीमध्ये गोष्टी कशा बदलतात. तेवढ्यात लहान लहान मुले मोठे काम कसे करू शकतात, कारण त्यांचा विश्वास नेहमी वाढवत आहे आम्ही. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्या मर्यादा पलीकडे गोष्टीविषयी दुसऱ्याला श्रमाविषयी नावाजून घेत नाही किंवा आम्हाला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही. तर आमची अशी आशा आहे की तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादा प्रमाणात तुम्हाकडून अगदी विस्तार पावलेले असे होऊ. जर मला तुम्हाला वाढवायचं आहे तर तुमच्या आत्म्यात मला विश्वास वाढवायचा आहे. जसा तुमचा विश्वास वाढेल, माझे काम तुमच्या आत्म्यात काय होईल, वाढत जाईल. वाढत जाईल. प्रेज लॉर्ड. लिहिले आहे तिथे. जसं तुम्ही तुमच्या विश्वासाला वाढाल, तुमचे काम काय होतील, वाढत जाईल. ऑलरेडी तिथे एक बदल होईल. तर त्याला रहस्य बनवू नका. ओ रहस्य आहे, ओ रहस्य आहे, रहस्य आहे. विचार करून बघा, बायबल सांगते. 1 कोरिंथीकरास पत्र 2 अध्याय 12 वचन. ह्या गोष्टी खूप वर्षापासून मला माहिती आहे. ओ बॉय. काय बोललो मी? 1 कोरिंथीकरास पत्र 2 अध्याय 12 वचन. जरा हिंदी ट्रान्सलेशनमध्ये त्यांनी इतकं हे केलं की दुधात पाणी टाकलं की समजत नाही दूध कुठलं पाणी कुठलं. परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासून आत्मा मिळाला, यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांना आम्ही ज्ञान व्हावे. मेन शब्द काय? फुकट. काय लिहिला आहे शब्द? नाही लिहिला फ्रीली. त्या गोष्टींना ओळखायच्या फुकट दिल्या आहेत देवाने आपल्याला. फुकट दिल्या आहेत देवाने आपल्याला. Freely given to us of God. त्या गोष्टींविषयी ओळखा ज्या गोष्टी देवाने फुकट दिल्या आहेत. मी लोकांना विचार का तुम्हाला माहिती आहे देवाने तुम्हाला फुकट काय दिले आहे? फुकट तर काय भेटत नाही, हे जगासाठी आहे. इकडे लिहिले आहे की त्या गोष्टीला ओळखा. कशाला ओळखा? जी देवाने तुम्हाला फुकट दिली आहे. आता जे मी बोलताय ते लक्षपूर्वक ऐका. होऊ शकतं तुम्ही खुर्चीवरनं पडाल. देवाने तुम्हाला तुमच्या जीवनाचे संपूर्ण जेवण फुकट दिले आहे. देवाने तुम्हाला जे घर पाहिजे राहण्यासाठी, जे कपडे तुम्हाला घालाय, सर्व काही फुकट दिले आहे. पण किती जणांना हे माहीत आहे? ते बोलतात काम नाही केलं तर खाणार काय? मी बोलतो तुम्ही काम करून खा, मी फुकट खातो. तुम्ही बोला पास्टर बायबलमध्ये कुठे आहे? सोपे आहे. बायबल सांगते आकाशामधील पक्ष्यांना बघा, ना ते पेरतात ना ते कापतात, तरीसुद्धा स्वर्गातील पिता ते त्यांना देतो. म्हणजे ते काहीच नाही करत तरी पण खातात. पण किती लोक आहेत जे या गोष्टीत विश्वास करतात? किती जणांना माहीत आहे तुम्हाला खाण्यासाठी परिश्रम करायची गरज नाही आहे? किती जणांना माहीत आहे हे? नाही, काम नाही करणार तर खाणार काय? वरचा खाणार देणार काय? नाही, त्यांना वचन माहीत पाहिजे तुम्हाला की तो बोलतो आकाशातील पक्ष्यांना बघा, ते पेरत नाही आणि कापत नाही, तरी सुद्धा स्वर्गातील पिता त्यांना देतो. आणि नंतर सुद्धा बायबल सांगते तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाही का? असे मोठे बघत आहे तुम्ही, मोठ्या डोळ्याने बघत आहे. मी पहिलाच बोललो होतो, जीवनभर मूर्ख बनलो आम्ही. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. सोपे आहे. जे घर तुम्हाला पाहिजे फुकट दिले आहे, फुकट. ज्यासाठी लोक पैसे वाचवत आहेत. माझ्याकडे फुकट आहे. मला हे बायबलपासून माहीत आहे. वचन सांगत आहे की आपल्या मनाने सांगत आहे. म्हणून बायबल बोलते, विचार करू नका काय खाणार, काय पिणार, काय घालणार, कुठे राहणार. तुमच्या स्वर्गातील पित्याला पहिल्यापासून माहिती आहे तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे. पण किती आहे जे अन्न वस्त्र निवाऱ्यापासून पुढेच नाही वाढले. त्यांचे गाणे काय आहे? महागाई 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 दुकानी आली. त्यांचं एवढंच आहे की मनुष्याचं आहे 3 काम अन्न वस्त्र निवारा, 3 काम अन्न वस्त्र निवारा. मनुष्याला अजून काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा शिवाय. आणि त्यासाठी मेला जात आहे. तो मेला जात आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण त्याला सुवार्थ नाही माहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, परमेश्वराने तुम्हाला जीवनाभरचं जेवण. शेजाऱ्याला बोला, परमेश्वराने तुम्हाला जीवनभरचे जेवण, जीवनभरचे कपडे, राहायसाठी सुंदर घर फुकट दिले आहे. मला वाटले आनंद साजरा करायला इतकं चांगले बोलले मी तुम्हाला. हालेलुया. विचार करून बघ. अगर आप इस जर तुम्हाला हे माहीत आहे तर. Praise the Lord. लिहिले आहे बायबलमध्ये. नाही लिहिले आहेत. आम्हाला जगाचा आत्मा मिळेल नाही तर देवापासून आत्मा मिळेल, यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे. नेहमी वाढणारा विश्वास. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, नेहमी वाढणारा विश्वास. हे ऐकण्यासाठी पण खूप अवास्तविक आहे. असं कसं होऊ शकतं पास्टर? मी तर बोलतो कुत्रा चांगला ना, भाव करून तर भेटतं त्याला जेवण. पण काही लोक कमून सुद्धा जे खात नाहीत. प्रेज द लॉर्ड. त्यांना माहीत नाही कोणी आहे जे त्यांचं लक्ष ठेवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला, नेहमी वाढणारा विश्वास. नेहमी वाढणारा विश्वास. ऐकता तुम्ही, पण काय करा? त्या विषयाच्या वचनाला ऐकण्यास सुरुवात करा. जर हे स्वास्थ्य विषय आहे तर स्वास्थ्यविषयी वचन ऐकण्यास सुरुवात करा. जर पैशाची गोष्ट आहे तर पैशाविषयी वचन ऐकण्यास सुरुवात करा. कृपाविषयी तर कृपाविषयी वचन ऐकण्यास सुरुवात करा. ते काय करेल? तुमच्या विश्वासाला वाढवेल. प्रेज लॉर्ड. Hallelujah. ठीक आहेत का माझ्यासोबत? पक्का. दुसरा पॉइंट आहे नेहमी वाढणारी कृपा. हे संभव आहे, कारण देवाबरोबर प्रत्येक गोष्ट वाढत जाते. कधीच असा विचार करू नका तुमच्या जीवनात ठेराव आहे. असा विचार करू नका जे तुम्हाला भेटलं तेच पुरेसे आहे. अजून मिळण्यासाठी खूप काही बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमचा विश्वास वाढेल. तुम्ही कुठल्या लेवलला येणार? नेहमी वाढणाऱ्या कृपाच्या जीवनात. चला वाचू योहान 1 अध्याय 16 वचन. जसं मी बोललो, वचन तुमच्याकडे जेव्हा येतं तर रहस्य बाहेर जाते. प्रेज द लॉर्ड. बोला, जेव्हा वचन येतं तेव्हा रहस्य जाते. काही लोकांचा प्रश्न आहे, जेव्हा देवाला माहीत होते जेवण पाहिजे तर देवाने दिले का नाही? तुम्हाला माहीत नाही देवाने दिले. प्रेज द लॉर्ड. काही लोकांकडे असे प्रश्न आहे, शब्द हा कृपा व सत्य यांनी पूर्णपणे भरला आहे, त्याचकडून पास्टर आयजॅकला भरपूर आशीर्वाद मिळाले. हेच लिहिले आहे का? त्याच्या परिपूर्णतेमुळे लीडर्सनी प्राप्त केला आहे कृपावर कृपा. लिहिले आहे का? मला बघू नका. काय लिहिले आहे वाचा ना. आपण सर्वांनी, बोला, आपण सर्वांनी लक्षात ठेवा, देवाची वस्तू प्रत्येकासाठी आहे. जितकी देवाच्या गोष्टी माझ्यासाठी आहेत तितक्याच देवाच्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. काही लोक बोलतात, ओ माझ्याकडे इतके कमी काय? जेव्हा गोष्ट समुद्राची आहे तर समुद्र गोष्ट ही नाही की तुम्हाला काय दिले काय. गोष्ट ही आहे तुमच्याकडे बारडी किती मोठी आहे. परमेश्वराने सर्व काय दिले. प्रश्न हा आहे की तुमच्या बारडीची साईज किती आहे. किती मोठी बारडी घेऊन चाललाय तुम्ही समुद्रातून पाणी काढायला. समजलं? सिंपल. प्रेज द लॉर्ड. की त्याच्या परिपूर्णतेमध्ये आपण सर्वांनी, बोला, आपण सर्वांनी पण डिपेंड करतो तुम्ही किती ग्रहण केले. देवाने ते खूप काही दिले आहे, पण तुम्ही किती ग्रहण केले, स्वीकारले. कुणी जास्त घेतले, कुणी कमी घेतले.
हेच तर प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्हाला विश्वास करायचे नेहमी वाढणाऱ्या कृपामध्ये. काय तुमच्या जीवनात कृपा नेहमी वाढू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तुम्ही काम करता त्यासाठी तुम्हाला कृपा पाहिजे. जर तुमच्या जीवनात त्या कामाविषयी कृपा नंतर ते काम तुम्ही नाही करू शकाल. कदाचित तुमच्याकडे विश्वास आहे, विश्वासानंतर तुम्हाला कशाविषयी माहिती करून घ्यावं लागेल? कृपाविषयी. कारण कृपा मिळण्यासाठी काय लागेल? विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? कारण विश्वास काय? मानवी आत्म्याचे देवाच्या वचनासाठी उत्तर. ओ तुमच्याकडे ज्ञान आलं की मी नेहमी वाढणाऱ्या विश्वासामध्ये तुम्हाला काय पाहिजे? कृपा. मी कृपा ग्रहण करतो. प्रेज द लॉर्ड. नेहमी वाढलेली कृपा ग्रहण कराल, स्वीकाराल. तुम्हाला समजेल की देव तुम्हाला लहान नाही समजत. देवाला तुमच्याद्वारे मोठे काम करायचे आहे. तुम्ही नाही बोलत माझ्या सेलमध्ये फक्त 5 लोक येतील, पास्टर फक्त मी 500 रुपये देऊ शकेल. तुम्ही बोलता नाही, परमेश्वर जर ते करू शकता तर मी पण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. एक वेळ होता, थोड्या वेळ पहिला 15-16 वर्षापूर्वी मी माझगावमध्ये 100 रुपये देऊन राहत होतो. पण आज ते जीवन नाही आहे. जेव्हा मी ते 100 रुपये देऊन राहत होतो चाळमध्ये, तेव्हा सुद्धा मी बोलतो भारताला मीच चालवणार आहे. तेव्हा मी भारताला चालवत होतो नाही, पण मी आपल्या विश्वासाला लावत होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे मी बोलतो भारतात होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी काय करत होतो? आपला विश्वास वाढवत होतो. मी त्या मोठ्या कामाला करण्यासाठी काय करत आहे? वाढलेली कृपा ग्रहण करत आहे. बोला, नेहमी वाढणारी कृपा. Praise the Lord. याकोबाचा 4 अध्याय 6 वचन. James 4:6. पण देव आम्हाला याहूनही मोठी कृपा करतो. प्रेज लॉर्ड. बोला, याहूनही मोठी कृपा करतो. याहूनही मोठी कृपा करतो. म्हणजे तो नेहमी देत राहतो. प्रेज द लॉर्ड. तो कृपा काय करतो? देतो, ना की दिली आहे. विश्वासमध्ये आपण काय वाचले होते? विश्वास दिला गेला आहे. पण इथे शब्द बदलला आहे. इथे शब्द काय आला आहे? कृपा देतो. म्हणजेच लगातार देत राहतो. म्हणजेच तुम्ही कायम वाढलेला, नेहमी वाढलेला कृपा ग्रहण करू शकता. हालेलुया. जे तुम्ही मिळवले आहे, जर ते मोठ्या कृपेद्वारे नाही मिळवले आहे, ओ बॉय, जे तुम्ही मिळवले आहे ते मोठ्या कृपेद्वारे पोहोचेल. जसे समजा, उदाहरण देण्यासाठी की तुमचे हात लहान आहेत की खूप सारे उचला. लहान मुलं असतात ना, त्यांना दिलं तर ते सर्व काही त्यांना उचलायचं असते. सर्व उचलू. शेवटी काय, इतके मोठे त्यांचे हात आहेत. किती उचलू शकतात जेवढे त्यांचे हात आहेत. त्याच प्रकारे कृपा सुद्धा तशीच आहे. तुमच्या सेलमध्ये 50 लोक येतील, पण त्या 50 लोकांना टिकून ठेवण्याची जे कृपा तुम्ही ग्रहण नाही केली, काही दिवसात ते 50चे 5 होतील. खूप जणांना नाही समजत की त्यांच्यासोबत काय होते. तुम्हाला काय पाहिजे होता? कृपा. जसे 50 लोक तुम्ही बोलता, ओ परमेश्वरा, मी ह्या 50 लोकांना बनवण्याचा, त्यांना लीडर बनवण्याचा, त्यांना टिकून ठेवण्याचा कृपाला ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. खूप सोपे आहे. खूप सोपे आहे. तुम्ही कृपाला ग्रहण करता. तुम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक सकाळ, प्रत्येक दुपार, प्रत्येक संध्याकाळ नवीन कृपाला ग्रहण करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं कोरिन्थीकरस पत्र 9 अध्याय 8 वचन. शेजाऱ्याला बोला, वाढणारी कृपा. वाढणारी कृपा. हा 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 हा. हॅलो, आहेत का? तर बोल का, आमच्या नशिबात लहान घर लिहिले आहे. तुम्ही तुमचे नशीब नीट वाचले नाही. मी वाचून सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देणार. महिमा. परमेश्वर सर्व प्रकारची कृपा तुम्हाला देण्यास समर्थ आहे. त्याचा अर्थ काय? तुमच्याकडे पाठवू शकतो सर्व प्रकारची कृपा. मोठी पार्टनरशिपचा अनुग्रह, कृपा. मोठी आत्मे जिंकण्याचे अनुग्रह. हालेलुया. प्रमोशनचा अनुग्रह, कृपा. खूप सारे लोक ज्यांना प्रमोशन नाही भेटलं वर्षभर, कारण त्यांनी वाढलेला कृपा ग्रहण नाही केली. त्यांना वाटतं सरांची चापलूसी करून कृपा भेटेल. नाही, प्रमोशन कुठून येते? देवाकडून. जे तुमच्याकडे वाढलेली कृपा होत असते तर प्रमोशन आपल्याप आले असते. याचा फरक नाही पडत कोण तुमच्या विरोधात आहे, कोण तुम्हाला पसंत नाही करत. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? बोला, देव प्रत्येक प्रकारचा कृपा, सर्व प्रकारची कृपा तुम्हाला मात्र देऊ शकतो.
वाचा तरी काय लिहिलं आहे. मात्रामध्ये देऊ शकतो की विपुलतामध्ये? म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. बिना सीमाचं नेहमी वाढणारा. प्रेज द लॉर्ड. मला चांगलं त्याच्या तुम्ही चुकीचं बोलतो, माझे काम सोपे होते. त्या लोकांसाठी धन्यवाद जे चुकीचं बघतात. माझा पॉईंट पूर्ण होतो. माझ्या इच्छेमुळे हे लोक चुकीचे बघतात, तर त्यांची काही चुका नाही. माझी इच्छा आहे की काही लोक चुकीचं बघतात आणि मी पण हसू आणि दाखवू शकतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रत्येक प्रकारचा कृपा तुम्हाला विपुलतेने देऊ शकतो. प्रत्येक बोलण्यामध्ये सर्व काही प्रत्येक वेळी, प्रत्येक बोलण्यामध्ये प्रत्येक वेळी सर्व काही, प्रत्येक बोलण्यामध्ये प्रत्येक वेळी सर्व काही जे तुम्हाला आवश्यक आहे ते तुमच्याकडे राहो. हे नाही की जाओ राहो. Praise the Lord. आणि प्रत्येक भल्या कामासाठी तुमच्याकडे असो आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अशी इच्छाच नाही की तुमचं बँक अकाउंट खाली हो. देवाची इच्छा नाही अशी. देवाला नाही पाहिजे की तुमच्याकडे कधी पैशाची कमी असो. प्रेज द लॉर्ड. ही त्याची इच्छा नाही आहे. देव सर्व प्रकारची कृपा. काही लोकांना वाटतं की देव चांगली नोकरी देऊ शकतो. नोकरीपासून तुमच्या गरजा पूर्ण नाही होत, कृपानी होती. प्रेज द लॉर्ड. समजा याला. बिना पैशाचे जगणे शिका, पैशाच्या वर जगणे शिका. जे पहिल्यांदा ही गोष्ट लाईन ऐकली होती, मी घरी जाऊन विचार केला काय बोलत आहे लोक. एप्रिलमध्ये ऐकली होती लाईन मी. इनफॅक्ट मार्चमध्ये ऐकले होते. एप्रिलमध्ये मी जीवन दिले होते. मला बघायचं होतं हे जे बोलत आहे ते काम करते का नाही करत. ते बोलतो पैशाच्या वर जगा, बिना पैशाचे जगा. मी बोललो अच्छा. अच्छा, ऐसा ही होता क्या? खरं मला ऐकू येत, मला माहिती ते काय बोलत आहेत. मला माहिती ते मनुष्याच्या डोक्यासाठी डोक्यावर आहे ते. मी बोललो काय पैशाच्या वर जगा, बिना पैशाचे जगा. ओके, ट्राय करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे ना. योग्य गोष्टीला ट्राय करा. ते जरा बोला योग्य गोष्टीला ट्राय करा. जग तुम्हाला बोला एकदा फुका, एकदा ट्राय करायला काय जाते. मग हे पण ट्राय करा ना यार. हे फुकण्यापेक्षा चांगले आहे. नाही रोज बोलत एक तर कश मार, एकदा तर पी, दुनियाचं मजा घे. सर्व गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ट्राय तर करायचीच आहे. मी बोलतो हे ट्राय करा भावा. Praise the Lord. यामध्ये फायदा आहे नाही का. तो लोक चुकीच्या गोष्टी ट्राय करतात, योग्य पण ट्राय करा. दुसरा त्याला पत्र 2 अध्याय 1 वचन. बोला मी संघर्ष करणे मना करतो. खुश होऊन बोला की मी संघर्ष करणे मना करतो. 2 तिमोथेयुस पत्र 2 अध्याय 1 वचन. माझ्या मुला तू ख्रिस्ताचे ठाई असल्या कृपेत बलवान हो. प्रेज द लॉर्ड. तो सांगत आहे येशू ख्रिस्तामध्ये आपल्याकडे कृपा आहे, त्याला पकड, धर, वापर कर. तर देव आपल्याला काय सांगत आहे, आपण कृपा काय करा, वापर करा कृपाचा. कृपा कशासाठी, वापर करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. 2 पेत्र 3 अध्याय 18 वचन. Hallelujah. परंतु आपला प्रभू उतारणार येशू ख्रिस्त याचा कृपेत आणि त्याच्याकडे मिळणार ज्ञानात वाढत राहा. बोला कृपेत ज्ञानात वाढत राहा. बोला कृपेमध्ये वाढत जा. खुश होऊन बोला कृपेत वाढत जा. तर मागच्या वर्षी कृपेपर राहू नका, या वर्षीच्या नवीन कृपेत राहा. प्रेज द लॉर्ड. कालच्या कृपेपर जगू नका, तर आजच्या कृपेपर जगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही. प्रत्येक दिवशी नवीन अनुग्रह. बोला प्रत्येक दिवशी नवीन अनुग्रह, प्रत्येक दिवशी नवीन कृपा, प्रत्येक दुपारी नवीन कृपा, प्रत्येक संध्याकाळी नवीन कृपा. विचार करून बघा. प्रत्येक सकाळी तुम्ही उठता, ओ परमेश्वर धन्यवाद हो, मी वाढणारी कृपा ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही सकाळी उठता, जेव्हा तुम्ही परमेश्वर बोलत नाही तर तुम्ही पाप करता. पास्टरने सांगितलं आहे. When you wake up, केवळ एकच व्यक्ती आहे जे तुमच्या आई वडील, त्यांना तुम्ही गुड मॉर्निंग करू शकता. उठल्यानंतर जास्त बोलायचं नाही. हे तुमचे जीवन पाहिजे. तर उठला तर लगेच तुम्हाला परमेश्वरशी बोलायचं आहे. that should be your life. That should be your life. उठला तर लगेच तुम्हाला परमेश्वरशी बोलायचं आहे. कारण तिथूनच आपले सर्व काही येते. खूप सारे लोक उठल्यानंतर काय करतात माहीत नाही काय करतात. उठ्ठाच देवासोबत बोलणे सुरुवात करा. फक्त गुड मॉर्निंग बोलायचं. त्या कुणासोबत, फक्त मम्मी पप्पाशी. त्याच्या व्यतिरिक्त कोणच नाही ज्याला तुम्हाला ग्रीट करायचं आहे. करावं लागेल तर मम्मी समोर आणि पप्पा समोर आल्यावर गुड मॉर्निंग पप्पा, गुड मॉर्निंग मम्मी. आणि गेले तुम्ही कुठे, देवाशी बोलायला. It's so vital.
सकाळीच काय करता, जे तुम्हाला पाहिजे ते काय करता, पॅक करता. प्रेज द लॉर्ड. कारण दिवसाची यात्रा आहे, दिवसात खूप सारे काम करायचे, नाही करायचे. उसके लिए क्या करनी पड़ेगी? तैयारी. प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा तारणारा आणि ज्ञानामध्ये वाढत जा. बोला, वाढत जा. मागच्या वर्षीच्या कृपेबरोबर थांबू नका. काय करा, वाढत राहा. प्रेज द लॉर्ड. आणि या अनुग्रहाचा फायदा काय, तुम्ही एक एक पाऊल करून नाही वाढत, तुम्ही एक साथ 4 पाऊल वाढू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? हालेलुया. काय करा, कृपेचा फायदा घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जीवन बदलते तुमचं, जीवन बदलत आहे, विश्वास वाढत आहे. हालेलुया. तर ही गोष्ट तुम्ही लहानपणापासून ऐकली असते, प्रत्येक दिवशी ऐका ही गोष्ट, अजून सुद्धा वाढू शकते. जेव्हा आपलं ॲप डाउनलोड करा, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररीमध्ये जावा. त्या वचनाला हे त्या गोष्टी ज्यांची गरज आहे तुम्हाला नवीन नोकरीची गरज नाही, तुम्हाला धंद्याची गरज नाही, हे गोष्टीची गरज आहे. ह्या गोष्टी वाढतील, त्या गोष्टी आपले आप वाढतील. इट विल बी केक वॉक. हालेलुया. बिलीव्ह इन दिस लाईफ. ह्या जीवनावर विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, चांगल्या जीवनावर विश्वास करा, चांगल्या जीवनावर विश्वास करा. आपले हात उचला, धन्यवाद द्या परमेश्वराला, धन्यवाद द्या. राशौंद्रस्तिगे बौंदला हांद्र क्षेत्रमा विब्रहांद्रुष्ट कौंद्रस्ति केले बहु शांद्र खेले ब्रौत्र कीतला बहु शत्रबा रोशतीतला आंद्रुष्ट कौंद्रस्ते केले बहु शांद्र बलबा ओ रहांद्रस्ते के बहु शितिला क्रमांद्रुष्टोत्र कौत्र मा शौंद्र खेले बौंद्र ले ब्रौत्र कीतला अंद्रुष्टीला अंद्रुष्ट कौंत के मा शांद्र बल कौंद्रबा ले ब्रौत्र कीतला बा आंद्रुष्टला रेखे बहु शतीत्र कौंद्रस्ते केले बहु रस्सा कमांदो लेगे बहु शेंद्र बहु शकीला ब्रो खांद्र बहु खांद्र बलबा. ओ हालेलुया. ओ हालेलुया. धन्यवाद द्या परमेश्वराला आजच्या वचनासाठी. धन्यवाद प्रभू आमच्या विश्वासाला वाढवण्यासाठी. धन्यवाद आम्हाला कृपा देण्यासाठी. माझ्या सेलसाठी वाढलेला अनुग्रह कृपा ग्रहण करतो प्रभू. मी आपल्या पैशामध्ये वाढलेली कृपा ग्रहण करतो. मी माझ्या व्यवसायासाठी प्रभू वाढलेली कृपा ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. तर तुम्ही पहिल्यांदा आलात तर आम्ही तुमचे धन्यवाद करणार आहोत, स्वागत करणार आहोत, कारण तुम्ही सुद्धा आमच्यासोबत नेहमी वाढणाऱ्या गौरवामध्ये या. पहिल्यांदा आला आहात तर उभे राहू शकता, आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. थैंक यू. और जोर से ताली बजा सकते हैं उनके लिए हम. शुक्रिया आने के लिए. थैंक यू. उभे राहू शकता आणि या प्रार्थनेला तुमच्या जिभेने बोला, आपल्या मनात विश्वास करून बोला. हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या पुत्रामध्ये, की तो क्रॉसवर मला वाचवण्यासाठी मेला. देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. मी आज माझ्या जिभेतून घोषणा करतो, येशू ख्रिस्त जीवित देवाचा पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी नव्याने जन्मलेलो आहे. आजपासून मी देवाची संतान आहे. मी विश्वासाद्वारे आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाला ग्रहण करतो. यीशु के नाम में आमीन. मला तुम्हाला सांगायचं, जर ही प्रार्थना तुम्ही केल्या आहेत तर परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकली. आजपासून तुम्ही नव्याने जन्मलेला आहात. प्रेज द लॉर्ड. इससे पहले कि आप बैठे, मैं आपके लिए प्रार्थना करता हूँ. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद परमेश्वर यांच्यासाठी ज्यांनी आज प्रभू येशूला आपला प्रभू म्हणून ग्रहण केले आहे. प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचे नाव यांच्या जीवनावर सर्वदा बनून असेल येशूच्या नावामध्ये. शैतानचा यांच्यावर कुठलाच दावाने कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. मी यांना आशीर्वाद देतो समजद्वारे, आशीर्वादाद्वारे, विश्वासाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे आशीर्वादित आहेत आणि सर्व आशीर्वाद राहतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. लॉर्ड बस शकता. परत जोरात एकदा ह्यांच्यासाठी टाळ्या वाजा. आणि ह्याच आराधनाच्या बरोबर आपण आपली भेट, आपला दसमास, आपली पार्टनरशिप देणार आहोत. आपण आपल्या कॉयरचं स्वागत करू टाळ्या वाजून. आम्ही सारी श्री तुला देतो हे प्रभू. त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य.
आम्ही सारी श्री तुला देतो हे प्रभू. त्याची काम आहेत सिद्ध, त्याचे सर्व मार्ग आहेत सत्य. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. आम्ही सारी श्री तुला देतो हे प्रभू. त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. आम्ही सारी श्री तुला देतो हे प्रभू. त्याची काम आहे सिद्ध, त्याचे सर्व मार्ग आहेत सत्य. तो आहे विश्वासू प्रभुवर, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. तो आहे विश्वासू प्रभुवर, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. आम्ही सारी श्री तुला देतो हे प्रभू. त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. आम्ही सारी श्री तुला देतो हे प्रभू. त्याची काम आहे सिद्ध, त्याची सर्व मार्ग आहेत सत्य. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. तो आहे विश्वासू प्रभुवन, बिना बेमानीचा, सत्य व सिद्ध आहे तो. 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 हो, धन्यवाद परमेश्वरा, भेटला अन्नाचा अनुग्रह आणि संधी दिल्याबद्दल. ही भेट पवित्र आहे, तुझ्या आत्म्याद्वारे ग्रहण करण्यासाठी तुला. जसं आम्ही दिले आहे, जे वाढलेले पीक आम्ही ग्रहण करतो प्रभू. आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही होणार प्रभू. मी या भेटवर प्रभू तुझ्या आशीर्वादाचे आवाहन करतो. बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी प्रभू. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. अनाऊन्समेंट आहे खूप गरजेचं आहे. आपण गाणं गायलं, ऐकायचं, ते जगायचं आहे, करायचं आहे. विसरू नका, ठीक आहे. सर्व पहिलं आहे आपले ॲप. किती जणांनी ॲप डाउनलोड केले? तर आमचे ॲप डाउनलोड लॉन्च झाले आहे. त्याचं नाव आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप. Praise the Lord. काय नाव आहे? क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. म्हणजे ह्यात जर तुम्ही आहात तर इथूनच जाते फर्स्ट फ्लाईट, ठीक आहे ना. स्वर्गाची फ्लाईट इथून जाणार. तर हे नाही ऐकत आहे तर खूप मुश्किल आहे भावा. काय नाव आहे? क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाचे, आम्ही केवळ किंग्स चॅटवर बोलत आहोत. कशावर बोलत आहोत? व्हॉट्सअपवर कुठलाच ग्रुप बनवू नका. चर्चची कुठलीच इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपला बोलू नका. व्हॉट्सअप कॉम्प्रोमाइज झाला आहे. सर्व सिक्युरिटी फीचर्स त्याचे उडले आहेत. तो तुमच्या बँक काही पण होऊ शकतं तुमच्यासोबत. प्लीज व्हॉट्सअप यूज करू नका. किंग्स चॅटवर जावा. शेजारला बोला किंग्स चॅटवर जावा. क्राइस्ट एम्बेसीमध्ये आपण काय वापर करा? कशाचा? किंग्स चॅट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर उभे राहू, पर प्रभूचा धन्यवाद देऊ. आपल्या हाताला उचला, धन्यवाद द्या. ते सर्व जे तुम्ही ऐकलं, ते सर्व जे परमेश्वर आमच्यामध्ये आमच्याद्वारे सर्व काही करत आहे. आपल्याकडे धन्यवाद देण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. देवाची प्रीती, येशूच्या कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच बलायन करून सर्वदा आमच्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वर घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. Thank you. God bless you.
Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.